हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण डिस्कस करणार आहोत बँक निफ्टी अनालिसिसवरती, की बँक निफ्टीमध्ये ओव्हरऑल जे आहेत त्या ट्रेड्स आपण कशा आयडेंटिफाय करून देऊ शकतो आणि ओव्हरऑल जे मोमेंटम आहेत ते कसे आयडेंटिफाय आपण करू शकतो. राईट. सो जास्त वेळ जो आहे तो आपण इंट्रोडक्शनला इन्व्हेस्ट नाही करूया, डिरेक्टली आपण अनालिसिसवरती येऊया की अनालिसिस आपल्याला कशा करायच्यात. इवन दो निफ्टीची काही व्हिडिओ पण बनवली आहे, सो जाऊन एकदा ते चेक करा. आणि आता आपण बघणार आहोत की बँक निफ्टीमध्ये जो तुम्ही थंबनेल पाहिला असाल त्यामध्ये समजलंच असेल तुम्हाला की ओव्हरऑल थंबनेलमध्ये आपण ओव्हरऑल काय काय कव्हर करणार आहोत. सो डेफिनेटली जी आहे ती मोमेंटम आणि स्ट्रॅटेजीज कशा बनवायच्या आहेत ते आता आपण बघूया. ठीक आहे. सो लेट स्टार्ट विथ दी कंटेंट अँड टॉपिक. सो फर्स्टली आपण काय करणार ना, आपण आधी बँक निफ्टीला अनालाइज करूया की बँक निफ्टीचा जो मोमेंटम आहे तो काय म्हणतोय. सो बँक निफ्टीचा मोमेंटम जर मला ट्रॅक करायचा असेल सो मी बिल्टअप स्क्रिप्ट सिम्बलवरती येतो आणि त्याचा ओव्हरऑल हिस्टॉरिकल बेसिसवरती, राईट, की हिस्टॉरिकली त्याने कसं परफॉर्मन्स दिला आहे किंवा त्याचा जो मोमेंटम आहे तो काय सांगते. सो मी इथे येतो आणि बँक निफ्टी सर्च करतो. ओके, लेट्स सी. बँक निफ्टी. ठीक आहे. सो बँक निफ्टीचं जर मी हिस्टॉरिकल मोमेंटम जर मी थोडाफार बघायला म्हटलं ना, तर जर कोणाला माहिती नसेल ही स्क्रीन काय सांगते तुम्हाला, तर सिम्पल आहे. जो कोण नवीन व्ह्यूअर आहे त्यांच्यासाठी मी थोडाफार एक शॉर्टमध्ये एक्सप्लेन करतो. तर इकडे तुम्हाला 4 कलर कोडिंग दिसतात. राईट. ग्रीन कलर आहे, ब्ल्यू कलर आहे, रेड आहे, येल्लो आहे. राईट. सो जे ग्रीन बार्स आहेत ना, हे बार्स, हे बार, राईट. सो हे तुम्हाला सांगते लॉंग, की कुठे फ्रेश बाईंग पोझिशन ॲड झालं आहे निफ्टीमध्ये किंवा ओव्हरऑल जो आता मी आपण बँक निफ्टीमध्ये, तर बँक निफ्टीमध्ये कोणत्या दिवशी लॉंग क्रिएट झाला आहे. त्याच्यानंतर जे ब्ल्यू बार्स आहेत लाईक धिस धिस धिस. सो हे तुम्हाला सांगतं अनवाइंडिंग. अनवाइंडिंग मीन्स वॉट, की प्रॉफिट बुकिंग, की कुठे बायर्सने जे समवेअर अराउंड जाऊन तिकडे प्रॉफिट बुक केलं, किती ओव्हरऑल जो मोमेंटम तिकडे मिळालं आहे. ओके. सो प्रॉफिट बुकिंगमध्ये आहे. थर्ड जो आहे तो सांगतोय रेड बार इन द केस शॉर्ट, की कुठे फ्रेश सेलर्स जे आहेत ना त्यांनी स्वतःच्या पोझिशन्स बनवल्या आहेत. ओके. सो जेव्हा जेव्हा फ्रेश सेलिंग पोझिशन्स असतात त्यावेळेस जो मार्केटचा प्रेशर असतो तो खालच्या साईडला असतो. सो सेलर्स कुठे मार्केट डॉमिनेट करतात हे आपल्याला ते समजेल. आणि जो फेंट येल्लो आहे लाईक धिस, सो हा जो आहे तो शॉर्ट कव्हरिंग आहे. ओके. की सेलर्सने कुठे जे आहे ते प्रॉफिट बुक केलं किंवा ओव्हरऑल जो आहे तो मोमेंटम सेलरमुळे थोडाफार खालच्या साईडला येते, वरच्या साईडला येते कव्हरिंगमुळे. ओके. नाव यू कॅन सी, जर मी इथे बघितलं तर निफ्टी रिसेंट डेजचा जर मी बघितलं तर लॉंग अनवाइंडिंगमध्ये, त्याच्या आधी जर मी थोडाफार प्रिव्हियस बघायला गेलो ना तर यू कॅन सी थोडाफार जो आहे ना लॉंग होता, शॉर्ट कव्हरिंग होता, अनवाइंडिंग पण होतं मध्ये फार, पण लॉंग अनवाइंडिंग आणि शॉर्ट कव्हरिंगच्या कन्सेप्टमध्ये. सो ह्या लेवलला जर बघाल ना तुम्ही, ह्या लेवलला इथे एक खूप पॉझिटिव्ह मोमेंटम होता निफ्टीमध्ये, खूप बुलिश सेंटिमेंट होता. पण थोडाफार इथे गेलं ना तर बघा एक बुलिशनेस, थोडाफार हलका बुलिशनेस आहे. सो ह्याला मी म्हणू शकतो एक मॉडरेटली बुलिश, म्हणजे थोडाफार जो आहे तो एक जास्त वरच्या साईडला पण डिरेक्शन नाही किंवा जास्त खालच्या साईडला पण डिरेक्शन नाही, एक मॉडरेटली हलक्या साईडला वरच्यावर हळूहळू शिफ्ट होते. जसं इथे बघा प्राइस आलेली वरती, थोडीफार वरती आली, परत सस्टेन केली खालच्या साईडला, परत वरती आले. राईट. सो एक मॉडरेटली बुलिश मी म्हणू शकतो की ह्या लेवलला बँक निफ्टी जो आहे तो कुठेतरी ट्रेड बनवते. नाव आता ह्याच्यावरती जर मला एखादी स्ट्रॅटेजी बनवायची असेल ज्यामध्ये सर्वात कमी लॉस आहे मला, ओके, तर ती कोणती बनव, त्यासाठी कोणती स्ट्रॅटेजी बनव. सो त्याच्या आधी आपण बघूया की मार्केटची रेंज काय, बँक निफ्टीची रेंज काय. सो मी ट्रॅकमध्ये येतो, ओपन इंटरेस्टमध्ये येतो. ओपन इंटरेस्टमध्ये आलो ना तर यू कॅन सी बँक निफ्टी करंटली ट्रेड करते. थोड्याला झूम करूया आपण. अराउंड व्हॉट लेवल 52,634च्या आसपास एक करंट मार्केट प्राइस आहे ह्याची. आणि जर तुम्ही इथे बघितलात ना तर जी ऑरेंज डॉटेड लाईन आहे ती तुम्हाला सांगते करंट मार्केट प्राइस. ओके. जे ग्रीन बार्स आहेत लाईक धिस हे आपले रेजिस्टन्सचे बार्स आहेत. ओके. आणि जे रेड बार आहेत हे सपोर्टचे बार्स आहेत. ओके. सो जे नवीन आहे त्यांच्यासाठी थोडाफार मी एक्सप्लेन करतोय. सेकंड, जर बघितलं तर रेजिस्टन्स करंटली मला दिसतोय की 53,000 वरती बँक निफ्टीचा एक रेजिस्टन्स आहे करंट मार्केट प्राइसच्या आसपास. ओके. हायेस्ट रेजिस्टन्स खूप वरती आहे, पण जर मी 10 जुलैची एक्सपायरीच्या बेसिसवरती जर बघायला गेलो तर मोठा एक रेजिस्टन्स वरच्या साईडला क्रिएट आहे, पण करंट मार्केट प्राइसच्या आसपास जर मॉडरेटली बुलिश मी बघत असेल तर 53,000च्या आसपास कुठेतरी जो आहे तो बँक निफ्टीचा एक ओव्हरऑल जो आहे तो रेजिस्टन्स लेवल दिसतो. आणि सपोर्ट समवेअर अराउंड मला ह्या लेवलला दिसतो. यू कॅन सी अराउंड 50, एकदा मी ह्याला क्लिअर करतो कोणता लेवल आहे हा, पॉईंट 52,500च्या आसपास एक लेवल आहे आणि हा 52,000च्या आसपास एक लेवल आहे. राईट. सो थोडाफार मार्केट ह्या रेंजमध्ये मी
अँटिसिपेट करू शकतो, कारण इकडे जो आहे तो पुट रायटर स्वतःच्या पोझिशन अजून ऍड करतायत आणि या लेवलला जे पुट रायटर्स इथे पण आपल्या स्वतःच्या पोझिशन ऍड करतात. सो व्हॉट आय डू की थोडाफार मला दिसत असेल की एक मॉडरेटली बुलिशमध्ये जर मी घेतो तर मी हा रेजिस्टन्स घेऊ शकतो आणि हा सपोर्ट घेऊ शकतो. सो मार्केट कोणत्या रेंजमध्ये राहू शकतो 53,000 आणि 52,500 किती रेंज आहे 52,500च्या आसपास. ओके, सो ह्याच्यासाठी मी काय करणार, मी एक स्ट्रॅटेजी जनरली प्लॉट करतो. जर मला एक रेंज बाउंड मार्केटमध्ये किंवा थोडाफार मॉडरेटली मार्केटमध्ये जर मला ट्रेड बनवायची असेल तर ऑप्शन्स आर्किटेक्टमध्ये मी येणार इथे आणि बँक निफ्टीमध्ये येऊन ना ऑस्किलेटिंग मी सर्च इथे सिलेक्ट करणार आणि यू कॅन सी शॉर्ट ट्रायंगल यावरती क्लिक करणार. ओके, आणि जी रेंज कोणती बघितली 52,500 पुट साईडला होतं आणि 53,000 होतं. ओके, सो मी इथे येतो 53,000 आपण सॉरी 53,000 कॉल ऑप्शन आपण सेल करते. ओके, नाव यू कॅन सी हा माझा झाला शॉर्ट ट्रायंगल. वरती बघा तुम्हाला ह्याचं नाव पण दिसेल स्ट्रॅटेजीचं शॉर्ट ट्रायंगल. नाव लेट्स से मी ह्याला 3-4 लॉटमध्ये करतो किंवा 5 लॉटच्या बेसिसवरती बनवतो. ओके, एक्सपायरी जी आहे ती नियर बाय एक्सपायरी आपण सिलेक्ट केली आहे इकडे. ओके, नाव यू कॅन सी जर मार्केट जो आहे जर ह्या रेंजमध्ये एक्सपायर झाला 53,275ला जरी गेला, वरच्या साईडला 53,000च्या वरती जरी गेला एक्सपायरीपर्यंत, स्टील आय गॉट 12,875 रुपीजचा प्रॉफिट आहे. जर मार्केट खालच्या साईडला जरी गेला ह्या लेवलला तरी 16,000चा प्रॉफिट आहे. सो तुम्ही ते बघू शकता अनलिमिटेड लॉस स्ट्रॅटेजी आहे, पण ह्याला आपण कसं हेज करायचं किंवा लिमिटेड लॉसमध्ये कसं आणायचं ते बघूया. सो कॅन सी जर मार्केट त्याच लेवलला राहिला तर स्टील आय गॉट अ गुड अमाऊंट ऑफ प्रॉफिट. जर मार्केट वरती तर अनलिमिटेड लॉस होतं. हा कसा आपण बेअर करायचा कव्हर करायचा सॉरी. सो मी काय करणार, मी इथे ना ह्याची एक पोझिशन हेज करणार, 2 पोझिशन इकडे आणि इथे. सो 53,400च्या आसपास जो आहे मी कॉल ऑप्शन बाय केला आहे. नाव मी काय करणार, मी इथे येणार आणि स्पेसिफिकली 52,700चा किंवा 52,100चा मी एक पुट ऑप्शन बाय करतो इकडे. ओके, सो 52,100. सो इथे मी सिलेक्ट करतो ह्याला 52,100 कॉल ऑप्शन. ओके, आणि ह्याची जी लॉट साईज आहे ती आपण 75. सो आपण 5 लॉटच्या बेसवरती केले ना. सो मी इथे जनरली 5 लॉट्सवरती दाखवते 75. ओके, नाव पुट ऑप्शन. ओके, नाव यू कॅन सी ही जी माझी स्ट्रॅटेजी आहे ना ती जनरली बनणार. अरे इथे परत 15 झालं काय, 1 मिनिट ह्याला मला चेंज करू दे 75ला. ओके, नाव लेट इट बी लोड. यू कॅन सी माझी जी स्ट्रॅटेजी कन्वर्ट झाली आहे स्पेसिफिकली शॉर्ट अँड कॉन्डरमध्ये. ओके, नाव यू कॅन सी आता जर तुम्ही ह्याच्यात बघितलं तर माझा मॅक्झिमम जो लॉस आहे ना तो डिफाईन आहे. किती पण मार्केट खाली जाऊ दे, कितीही मार्केटवरती जाऊ दे, स्टील माझा जो लॉस आहे तो 13,000चा लॉस आहे. आणि जर मार्केट तर त्या लेवलला एक्सपायर झाला, यू कॅन सी जर मार्केट थोडाफार खाली गेला तर 9,000चा प्रॉफिट आहे, थोडाफार जर वरती गेला तर 11,000चा प्रॉफिट आहे. पण जर मार्केट ह्याच लेवलच्या मधोमध एक्सपायर झाला तर 16,000चा कुठेतरी जो आहे तो मला प्रॉफिट बघायला मिळतो आहे. राईट, सो जनरली आपण इथे काय केलं आहे, आपण ट्राय केलं आहे की निफ्टीचा जो प्रेडिक्शन बँक निफ्टीचा जो प्रेडिक्शन आहे तो आधी आपण बघितला फ्युचर्स बिल्टअपने जेव्हा आपण बघितलं तर इकडे पहिलं लॉंग अनवंडिंग शॉर्ट कवरिंगच्या सायकलमध्ये की कोणत्या स्टॉकमध्ये मोमेंटम दिसते किंवा कोणत्या स्टॉकमध्ये जी आहे ती मोमेंटम थोडीफार कमी आहे. राईट, सो ते आपण बघितलं बँक निफ्टीच्या बेसिसवरती. त्याच्यात पहिलं की लॉंग अनवंडिंग आहे, सोबत शॉर्ट कवरिंग पण होतं. सो मॉडरेटली बॉलिश मी कुठेतरी म्हणू शकतो बँक निफ्टीचा जो बिल्टअप होता. सेकंड स्ट्रॅटेजीज, आता मला काय पाहिजे, नो लॉस, जास्त स्ट्रॅटेजी नाही, मोठी पाहिजे नव्हती पाहिजे होती. सो मी काय केलं इकडे चेक केलं की माझ्या एक्सपायरीला किती लॉस आहे बेस्ड ऑन दी आयर्न कॉन्डर स्पेसिफिकली. सो जनरली ट्राय करा की जेव्हा पण तुम्ही नेकेड पोझिशन सेल करताय तर अनलिमिटेड रिस्क होण्याचे चान्सेस जास्त आहेत, तिकडे मोठा लॉस होऊ शकतो. जसं आपण बघितलेलं 1,13,000चा जो लॉस होणार होता तिकडे, पण तोच जर आपल्याला कॅप करायचा असेल तर त्याला मी हेज करणार. सो हेज केलं तर तसा लगेच तो 13,000च्या लॉसवरती आला आणि तेच प्रॉफिट जो आहे तो त्या लेवलच्या आसपास द्यायचा. मग आपल्याला काय पाहिजे की मार्केट त्या लेवलपर्यंत गेला पाहिजे आणि त्या लेवलच्या आसपास एक्सपायर झाला पाहिजे. कोणत्या एक्सपायरीसाठी, करंट एक्सपायरीसाठी. सो दॅट इज द लॉजिक. सो खाली जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला इथे येऊन या स्प्रेडची व्हॅल्यू मिळेल.
ओके, यू कॅन सी स्प्रेडची व्हॅल्यू बेस्ड ऑन दी अंडरलाईन, म्हणजे अंडरलाईन करंटली कुठे मूव्ह करते आणि त्याचा स्प्रेड जो आपण आता बनवलाय टोटल स्प्रेडची व्हॅल्यू किती आहे. ओके, सो ती तुम्हाला इथे बघायला मिळेल आणि त्या बेसिसवरती जर तुम्हाला सपोज जर एखादा ओव्हरऑल इंडिकेटर्समध्ये जर डेल्टा, थीटा, गामा, वेगा हे जर इंडिकेटर्स प्लॉट करायचे असतील सो यू कॅन प्लॉट इट. सो त्या पूर्ण स्ट्रॅटेजीचा जो डेल्टा असणार तो प्लॉट होणार. ओके, तर तुम्हाला सिंगल लेग बघायचा असेल कोणता तर यू कॅन सी इकडे जो आहे तो इथे या ग्रीक्स पर युनिट करा. सो जे पण स्ट्राईक्स आपण सिलेक्ट केल्या त्याचा डेल्टा काय आहे, आय व्ही काय आहे, थीटा काय आहे, गामा, वेगा हे ओव्हरऑल तुम्हाला बघायला मिळेल. ह्याच्यावरती आपण डिटेल व्हिडिओ बनवली आहे या कन्सेप्टवरती, सो ती एकदा जाऊन बघा. आणि जे अनालिसिस आपण जनरली बनवत होतो की ओव्हरऑल बँक निफ्टीमध्ये कशा आपण ट्रेड बनवू शकतो, निफ्टीमध्ये कशा ट्रेड बनवू शकतो, निफ्टीची एक व्हिडिओ अजून आहे ती तुम्ही बघालच. एक संडेपर्यंत किंवा मंडेपर्यंत डेफिनेटली तुमच्याकडे पर्यंत येईल ती. सो ती आणि सेकंड गोष्ट म्हणजे ही बँक निफ्टी अनालिसिस. सो स्ट्रॅटेजीज जी आहे लिमिटेड लॉस स्ट्रॅटेजी आहे आणि टार्गेट प्रॉफिट जो असेल तो आपला जो मध्ये असेल मार्केट तो आपला टार्गेट प्रॉफिट असेल. ओके, जर थोडीफार दिसलं इकडे की मार्केट थोडाफार खालच्या डिरेक्शनला चालला आहे सो डू वन थिंग, जी हेज पोझिशन आहे ती आपण स्पेसिफिकली जी पुट सेल केलं ना आपण तो काढणार आणि हेज पोझिशन कंटिन्यू करणार. सो त्याचा एक बेनिफिट आपल्याला बघायला मिळेल. सो थोडाफार ॲडजस्टमेंट पण आहेत पण डिपेंड्स, जर कोणाला ॲडजस्टमेंट नसतील जमत विच इज फाईन, तुम्ही ही स्ट्रॅटेजी देऊन स्पेसिफिकली सोडवू शकता बनवून. राईट, दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. नाव आता जर लेट सपोज जर माझी स्ट्रॅटेजी झाली, आता मला ह्याच्यावरती सेव्ह करायचे, ही मी कुठे सेव्ह करू किंवा ह्याला मी ट्रॅक कुठे करू. सो इथे जो आहे तो सेव्ह स्ट्रॅटेजीचा ऑप्शन आहे. सो ह्यावरती क्लिक करा. सो तुम्ही ह्याच्यावरती क्लिक करा तर तुमच्या सगळ्या ज्या काही स्ट्रॅटेजी आहेत ना तो ओव्हरऑल इथे सेव्ह होतील. ओके, बुलपुट स्प्रेड जसं मी निफ्टीमध्ये आता क्रिएट केला, त्याच्या आधी ऑरो फार्मा, ब्रिटानिया ह्याची पण एक लाईव्ह ट्रेड आपण बनवली आहे व्हिडिओ. सो ती एकदा जाऊन बघा व्हिडिओ आणि स्पेसिफिकली समजेल की इंट्राडेसाठी स्टॉक्समध्ये आपण कशा ट्रेड बनवू शकतो. सेकंड, आता जी करंटली आपण बनवले बँक निफ्टीमध्ये शॉर्ट अँड कॉर्नर, सो त्याची तिथे स्ट्रॅटेजी सेव्ह झाली आहे. सो जेव्हा स्ट्रॅटेजी सेव्ह होते इकडे तेव्हा तुम्हाला त्याचा लाईव्ह पी&एल बघायला मिळतो. सो एक सिम्पल एक पेपर ट्रेडिंग टूल आहे हा. जर तुम्हाला लाईव्ह स्पेसिफिकली तुमचा पी&एल बघायचा असेल, MTM बघायचा असेल तर यू कॅन गो विथ द सेम. नाव सपोज जर मला एखादी स्ट्रॅटेजी क्लोज करायची आहे सो वी कॅन व्हॉट आय डू, मी इथे येणार आणि क्लोज ट्रेडवरती क्लिक करणार. सो जसं मी क्लोज ट्रेडवरती क्लिक करतो तर ओव्हरऑल जो स्ट्रॅटेजी आपण बनवली असेल ना ती पर्टिक्युलर स्टॉकची ती जी आहे ती इकडे येऊन सेव्ह होणार क्लोज ट्रेडमध्ये. सो तुमचा जो पण ओव्हरऑल जो पॉझिटिव्ह पी&एल असेल, निगेटिव्ह पी&एल असेल ना तो इकडे तुम्हाला बघायला मिळेल. ओके, सो ट्राय करा. ही जी कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली अनालिसिसची निफ्टी बँक निफ्टीची कशी आपण केली आहे, युजली जास्त स्टॉक्स जास्त टूल्स आपण नाही वापरलेत, युजली नॉर्मल 2 ते 3 टूलच्या हेल्पने बघितले. देर आर स्टील लॉट ऑफ कन्सेप्ट, बऱ्याच कन्सेप्ट आहेत व्हिडिओमध्ये की ज्यात आपण वेगवेगळ्या टूल्स कवर केले आहेत, वेगवेगळे कन्सेप्ट कवर केले आहेत. सो त्या व्हिडिओज नसतील पहिले तर जाऊन एकदा बघा आणि डिस्क्रिप्शनमध्ये ॲप्लिकेशनची लिंक आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि 25 फ्री टूल्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळून जाईल तिकडे. राईट, आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण इनफॅक्ट इन फ्युचर अजून खूप व्हिडिओज आणणार आहोत. सो त्याचा पण अपडेट तुम्हाला मिळत जाईल. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर युअर टाईम.